सुरक्षेच्या अंतर्गत आज आपण सर्व टॅक्सी चालक जे ड्रायव्हर आहेत त्यांची आरोग्य तपासणी करताय. काय म्हणजे उद्देश आहे, काय संकल्पना आहे? रस्ता सुरक्षा अभियान 2024 हा आपण 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत साजरा करत आहोत. प्रत्येक वर्षी हा एक आठवड्याचा रस्ता सुरक्षा अभियान असायचा. यावर्षी आपण 1 महिना पूर्ण हा राबवत आहोत. यामध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत. यामध्ये आज जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये सर्व प्रोफेशनल ड्रायव्हर्स, टॅक्सी चालक असतील, काळी पिवळी ट्रॅव्हल्स, मालवाहू वाहतूक, हे इतर मंडळी आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस या सर्वांचं आपण बेसिक आरोग्य तपासणी इथे आपण करत आहोत. ज्यामध्ये त्यांचं नेत्र तपासणी, त्याचबरोबर BMI, BP, ECG आणि इतर आपण इथं तपासणी करत आहोत, जेणेकरून अर्ली इंटरव्हेन्शन त्यांचं करता येईल आणि पुढे जाऊन कन्सल्टेशनही त्याच्यामध्ये करता येईल. त्याचबरोबर जे काही बेसिक आपण मेडिसिन्स ही इथे केमिस्ट मार्फतीने आपण देत आहोत. तर या पूर्ण उपक्रमामध्ये IMA असोसिएशन याने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे, आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे. ट्रॅफिक ब्रांचने हा पूर्ण उपक्रम राबवलेला आहे. आता इथे मोठ्या प्रमाणात काही ड्रायव्हर्स इथं आलेले आहेत आणि याचा ते उपभोग घेत आहेत. या पूर्ण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये महिन्याभरामध्ये आपण विविध उपक्रम इथे राबवलेले आहेत, ज्यामध्ये जनजागृतीसाठी पटनाट्य असतील, चित्रकला स्पर्धा असेल. आज चित्रकला स्पर्धेमध्ये काही लहान मुलांना ज्यांनी उत्कृष्ट घोषवाक्य तयार केलेली आहेत आणि चित्र काही बनवलेले आहेत, पेंटिंग केलेले आहेत, त्यांचा इथं आपण गौरव केलेला आहे, सन्मान केलेला आहे. या पूर्ण महिन्याभरामध्ये असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत. यामध्ये सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्वांनी ट्रॅफिक नियमांची जनजागृती आपल्या परिवारामध्ये, आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये करावी आणि ट्रॅफिक नियमांचे पुरेपूर पालन करावे. धन्यवाद. सर, जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अपघाताचा जो आलेख आहे तो वाढता दिसतोय आणि त्या अनुषंगानं आपण जिल्ह्यामध्ये सीट बेल्ट असेल किंवा हेल्मेट असेल याची पाबंदी किंवा सक्ती करणार आहेत का? बरोबर आहे. तर आपल्या रेग्युलर याच्यामध्ये केसेस आपण एन्फोर्समेंटच्या करत आहोत, पण सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात या नियमांचं बेसिक उल्लंघन होत असतं की फक्त एन्फोर्समेंटनं याच्यावर भर पडणार नाही, तर याच्यामध्ये जनजागृतीची फार महत्त्वाची भर आहे. त्यामुळे आम्ही स्पेशली यंग पॉप्युलेशनला, शाळकरी मुलांना टार्गेट करत आहोत, जेणेकरून त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांच्या मार्फतीने आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. शहरातील ट्रॅफिक आज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, याच्यावर काय कशा पद्धतीने? ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे, रस्ते सेम आहेत, पण ट्रॅफिक आणि दुचाकी आणि चारचाकींचं जे प्रमाण आहे ते फार जास्त वाढत आहे. आपण जर का मागच्या 5 वर्षाचा डेटा घेतला तर रफली 5 पट वाढ आपल्या वाहनांमध्ये आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरही त्याप्रमाणे वाढण्यासाठी आपण महानगरपालिका आहे आणि इतर यामध्ये डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्यासोबत रेग्युलर आपल्या मीटिंग्स होत राहतात. त्यांच्यासोबत चर्चा करून काही उपाययोजनाही आम्ही त्याच्यामध्ये करत आहोत. पण बेसिक जर का ट्रॅफिक सेन्स प्रत्येक नागरिकाने पाळला तर ट्रॅफिक समस्यावर कुठेतरी आपल्याला निराकरण करता येईल, अशी मला खात्री आहे. सर, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळी पिवळी आहेत आणि त्यांच्याकडूनही वाहतूक केली जाते आणि प्रायव्हेट वाहनं आहेत त्यांच्याकडूनही प्रवाशांची वाहतूक केली जाते. काळी पिवळीमध्ये म्हणजे अतिरिक्त जे आहेत प्रवासी त्याची वाहतूक केली जाते. त्याच्यावर काही नियम आणणार आहेत का? आणि जे प्रवासी म्हणजे खाजगी वाहतूक करतायत तर त्यांचं काय बंधन आणणार आहेत का? त्याला जोडून एक प्रश्न आहे. मागचे स्टेल जे SP होते त्यांनी शहरात काळी पिवळीला एंट्रीज दिली नव्हती, काय तशा पद्धतीचं काय? त्यामध्ये काळी पिवळी बाबत क्लिअर कट आदेश जे आहेत ते रक्षा सुरक्षा समिती जी आपली जिल्हास्तरीय असते त्याच्यामध्ये नियम त्याचे बांधलेले आहेत. त्यामध्ये त्यांना वेगवेगळे स्पॉट थांबे दिलेले आहेत आणि तिथंच ते थांबत असतात. त्याचा आपलं एन्फोर्समेंट चालू आहे. राहिला प्रश्न त्यांच्यावर नियमांचा, त्याच्यावर रेग्युलर कारवाया आपण इथे करत आहोत. 66 192 प्रमाणे कारवाया असतील किंवा पुढे लायसन्स निलंबनाची कारवाई असेल, त्याच्या आपण कारवाया केलेल्या आहेत आणि कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये फरक दिसेल. गोलाई की जो ट्रायल्स है मुंबई से जो आते हैं, गोलाई बाग में जाते हैं, पीछे में भी धड़क मार, और उनको अगर बाहर से अगर बराबर है, बहुत तो ये सबसे इम्पोर्टेंट प्रश्न है ये. तो इसमें जो अपन अभी कर रहे हैं उसके बारे में बताऊंगा कि रक्षा सुरक्षा समिति के अंतर्गत हमने ये मुद्दा लिया है और इसमें सारे ट्रैवल्स को बाहर थांबा करने का एक स्टॉप, जैसे मेजर सिटीज़ में रहता है कि सिटी के बाहर उनका स्टॉप रहता है, वहीं से
पैसेंजर्स पिकअप या फिर उनका पूरा पार्किंग का व्यवस्था रहता है, तो उसके बारे में हमारी कार्रवाई चल रही है। स्पॉट भी हमने आइडेंटिफाई किया है। कुछ दिनों पहले इसकी मीटिंग हुई थी, तो उसमें कुछ अभी आने वाले काल में इसमें अपने को फ़ायदा होने वाला है, और पूरा जो ट्रैवल्स का जो स्टॉपेज का जो पूरा मामला है वो सिटी के बाहर अपन शिफ्ट करने का प्रयास कर रहे हैं। सर, वलांडीमध्ये जी घटना झालेली आहे त्याचं सध्याचं अपडेट काय आहे? वलांडीचं काय प्रश्न? उद्याला लातूर बंद आहे. हां, ठीक आहे. च्या अनुषंगाने जी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता चार्जशीट करण्याच्या मार्गावर आहोत. आरोपी त्याच दिवशी अटक होता, आणि त्यामध्ये आता आपण चार्जशीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या 7 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये आपली चार्जशीट होऊन जाईल, आणि पुढे फास्ट ट्रॅक करण्याचाही आपण इथे प्रयास करणार आहोत. त्याबाबत विविध वरिष्ठ न्यायमंडळींसोबत आपलं बोलणं झालेलं आहे, पत्रव्यवहारही झालेला आहे. कंपेन्सेशनबाबत आपण समाज कल्याण विभागाकडून पीडितेला रफली 2.5 लाखापर्यंत आपण त्यांना मदत केलेली आहे, आणि तिच्या पूर्ण शिक्षणामध्ये कुठे बाधा होऊ नये किंवा तिच्या पूर्ण पुनर्वसनामध्ये कुठेही बाधा होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत साहब, आहोत. आरोपी अटक रहने के बावजूद भी अब पुलिस प्रशासन पे उंगली उठाकर यानी बंद करने का और माहौल कहीं ना कहीं खराब करने का चाह रहा है. नहीं, उंगली उठाने का प्रश्न ही नहीं है इसमें अभी तक. आपण जे आता वसुली पथक जे निर्माण केलेले आहे, तर त्या वसुली पथकाचा नेमका उद्देश काय? कोणतं वसुलीपद? वाहतूक शाखेचं कोणतं वसुलीपद? हे आता जे रस्त्याच्या साईडने जे पोलिस थांबतात आणि रिंग रोडला ते पथक थांबतात, वाहतूक शाखा सर आपली चांगली काम करते, परंतु जर एक ऑब्झर्व केलं तर शहराच्या चारही बाजूला जी काही आपली पेट्रोलिंग शाखा असते त्याच्यामधले प्रत्येक कर्मचारी 7-7, 8-8 करून मग ते येणेकरून जनतेची कुठे तिथे लूट होते का हा म्हणायचं होतं. पुलिस डर के भी एक एक्सीडेंट हो नहीं, तो यहाँ ये चौपट दिसतात. नहीं, तो ये मुद्दा जो आपने रेज़ किया है वो ये है कि अभी पिछले कुछ कालावधि में बहुत सारे अनपेड चलान्स उसमें हुए हैं, और इतने बार ज़्यादा प्रमाण में हुए कि अगर आप किसी गाड़ी का नंबर चेक करते हो तो बहुत सारे उसमें अनपेड चलान दिखते हैं. तो उसके लिए उसका अगर फिर से वो करेगा तो उसका जो प्रीवियस फाइन है वो तो अपने को वसूल करना ही पडेगा. पण त्याच्यामध्ये काही नाहक त्रास होतोय चांगल्या नागरिकांना. तशी काही कंप्लेंट असेल तर माझ्याकडे आणा, आपण त्याच्यावर बरोबर कारवाई करू.